चिआर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीसंदर्भात आताच्याकडची मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे। राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 55% प्रतीक्षेत असताना केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा डीए वाढीची मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे। काय आहे ती मोठी अपडेट? डीए वाढ कधी किती वाढणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता कधी वाढणार या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वीच 58% महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे। परंतु राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक मात्र डीए 55% वाढीच्या प्रतीक्षेत आहे। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2025 पासून 2% डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे। आता परत माहे जुलै डीए वाढ जी आहे जुलैची ती लागू करण्यात येणार आहे आणि ही वाढ 3% असणार आहे। केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत। यानुसार माहे जून महिन्यापर्यंतचे निर्देशांक जे आहे ते जाहीर करण्यात आलेले असून जुलैची डीए वाढ जी आहे ते निश्चित झालेली आहे। जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचा ऑल इंडिया निर्देशकांची आकडेवारी जी आहे ते आपल्याला समोर स्क्रीनवर दिसते। जानेवारी 2025 143, फेब्रुवारी 142, मार्च 2025 143, एप्रिल 2025 143.5 आणि मे 144, जून 2025 145 या पद्धतीनं ACPI निर्देशांकाची जी आकडेवारी आहे ती समोर आलेली आहे। या आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची वाढ जी आहे डीए वाढ जी आहे 3% इतकी असणार आहे। त्यामुळं एकूण डीए हा 55% वरून 58% इतका केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा होणार आहे। त्यामुळं निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हा लाभ लगेच लागू होतो, परंतु अद्यापही 7 महिने झाले तरी सुद्धा महागाई भत्ता 55%ची जी वाढ आहे म्हणजे 2% जी वाढ आहे ते अद्याप लागू नाही। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही डीए वाढ जी आहे ती 3% मिळाली तर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 2% पूर्वीची वाढ जी आहे ती लागू होऊ शकते आणि ही वाढ जी आहे ती थकबाकीसह 7 महिन्यांच्या रोखीनं थकबाकीसह ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारासोबत मिळू शकते। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशासुद्धा यामुळे पल्लवित झालेल्या आहेत। सोबत 58% लाभ केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला तर पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये ही वाढसुद्धा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे। परंतु राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ लगेच लागू केली जात नाही, परंतु जी वाढ आहे किंवा पूर्वीपासूनची जी वाढ आहे ती थकबाकीसह रोखीनं दिली जाते। त्यामुळं निश्चितच महागाई भत्ता 55% जो आहे तो या महिन्यामध्ये मिळण्याच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत। संबंधित जो प्रस्ताव जो आहे तो वित्त विभागाकडे पेंडिंग आहे। मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी अद्यापही प्रलंबित आहे। ही स्वाक्षरी पुढील मंत्रिमंडळ मीटिंगमध्ये झाली तर निश्चितच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना ही मोठी भेट असू शकते। तर हा होता महागाई भत्ता संदर्भात, महागाई भत्ता वाढी संदर्भात अपडेट देणारा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।